माझ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही सकाळी सकाळी उठलो आहे. गुड मॉर्निंग. सकाळची 5 वाजले आता इथे. मी आज तुम्हाला आमच्या जो भाव आहे त्यांचा मी दिनक्रम दाखवणार आहे थोडासा तुम्हाला. बघा, तो भरपूर सकाळी लवकर उठतो आणि आता तो उठून सर्वात पहिले तो चूल पेटवायला गेला. हे आमचं छोटंसं चुलीसाठी स्पेशल केलेलं आहे. बघा कसं सकाळी सकाळी चूल पेटवलं आहे. हे रोजचं दिनक्रम आहे त्याचा. डेली उठून तो हे सगळं काम करत असते. इथे आमच्या म्हशी आहेत. त्या पण शांत 5 वाजले. त्या पण शांत आहेत. थोड्या वेळाने सोडेल तिला 10-11च्या दरम्यान. परत सकाळ सकाळचं वातावरण थोडं थंडी पण आहे इकडे. एकदम गार वाटते. बघा कशी त्याने चूल पेटून झाली आहे. आता तो पाणी तापवून आम्हाला पण सगळ्यांना देईलच. बघा आता चूल पेटून झाली की तो झाडू मारत आहे. आता तुम्हाला वाटेल की मी सांगते आणि तो मारतोय, पण मी जबरदस्तीने देत नाही, कारण त्याचं हे रोजचं काम आहे. तो डेली हे काम त्याचं रुटीन तो करत असतो. आणि लाईट लावली आहे कारण का तर 5-5:15 होत आले तरी भरपूर काळोख आहे अजून इकडे. आणि रातकिड्यांचा अजून आवाज पण आहे याच्यामध्ये. 5:15 वाजले तरी सुद्धा. बघा किती ते मस्त असं छान वाटतंय. खरंच छान वाटतंय. कुंदा आहे, फुलांचं नाव कुंदा आहे. बघा किती फुलं आली आहेत. आणि अक्षरशः कालचं ते सडा खाली पडलाय फुलांचा, कालची फुलं. आणि मी आता नवीन ताजं फुलांनी पूर्ण भरलंय हे झाड. एकदम छान वाटतंय. मी नंतर पण दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने. काय मस्त झाड आहे ते, म्हणजे छान वाटतंय. इकडची डाळिंबाचं झाड आहे. दिसेल नंतर मी दाखवेन तुम्हाला. सर्व झाडे आमच्या भावानेच लावलेली आहेत. लॉकडाऊनच्या 2 वर्ष अगोदरची झाडे आहेत ही सगळी. या लाईनीमध्ये लावलेली. आंब्याचं, पेरूचं, डाळिंबाचं, तिकडे आंब्याचं त्यानेच लावले तिकडे, कारण तोच जास्त असतो. आणि ते वर्षातून एकदा कधीतरी येतो. काही जास्त इथे नसतो. आमचे सासू सासरे असतात, त्यांचं पण आता वय झालं आहे. पण हा पूर्ण काही तर आजूबाजूचा त्यांचा भाव आहे तोच लक्ष ठेवतो. फक्त सगळ्या आजूबाजूच्या आम्हाला खूप मोठी मदत करतो. बघा पक्ष्यांचं किलबिलाट पण यायला आता चालू झालं आहे. सुंदर सुंदर पक्षी, याचा आवाज मस्त वाटतोय सकाळी सकाळी. खरं समोर एक पक्षी बसलाय, दयाळ पक्षी बसलाय. खूप मस्त. तो सकाळी सकाळी तो छान त्याची स्वतःचीच मजा घेतोय त्या वायरवर बसून. काहीतरी किडा आहे त्याने तोंडात पकडलेला होतं. बघा आता आम्ही थोडंसं म्हटलं सकाळी छान वाटते, गार पण वाटते इथे. तर माझ्या मिस्टरांना म्हणजे माझ्या गोवाक मी म्हटले चला जरा चालत जाऊया, आपण थोडंसं चालून येऊया, सकाळची मॉर्निंग वॉक करून येऊया. कारण मस्त किलबिलाट बघा छान. थोडं चालूच ठेवा, परिसर छान वाटते. आवाज बघा पक्ष्यांचा, किती वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज होतोय. मस्त वाटते खरंच. सकाळी सकाळचं वातावरण. आता आपण डेलीच मुंबईला रोजचं जीवन दगदगीचं 4 वाजल्यापासून सकाळी नळाचं पाणी भरा, रोजचं रुटीन डब्बा करा, ते रोजचं असतं. आणि आज थोडंसं म्हटलं मॉर्निंग वॉकला जावं, थोडंसं चालून येतं म्हटलं फिरावं. पक्ष्यांचं खूप भारी येतात बघा. ही शिट्टी किती छान घालतोय पक्षी.
कोकणामध्ये तर आपल्या मालवण साईडला ना जास्त धुका बिका जास्त असतात. इथे पण असतात पण मालवणला अजून गार असतात कोकणामध्ये आपल्या. तर इकडे पण मला आवडतं पण कोकणातली मजा तेवढी इथे नाही. जे मी स्वतः अनुभवलेली आहे ती नाही मला भेटत आहे. तर आमच्या भाऊनेच लावलेली विकत ही गुलाबाची झाडं. हे शेवंती आहे ना सगळं. हे काय भाऊ ते? ही वेलवांगी. हा हे वेल वांगी म्हटले. म्हणजे कशी येतात ती? तशी लांब काकडीसारखी लांब. हा हा लांब काकडीसारखी येतात. ही आणि पपईची झाडं उगवली. हे बघा हे झाड आहे पपई. पपई ना. हे ही मिरचीचं झाड गेल्या वर्षीचं परत आलं. हा परत आलं. हे मिरचीचं मिरचीचंच आहे. हे भाऊ काय हे मस्त झाड आहे मला खूप आवडतं हे झाड. गौरीसाठी वापरतात ते झाड. अच्छा गौरी गणपती असं तेव्हा हे झाडाचा वापर होतो. आणि हे झाड ना फक्त मला वाटतं पावसातच येतं ना. पावसात आपण मे मध्ये येतो तर हे झाड काही दिसत नाही आपल्याला. आणि हे बघा हे जास्वंदी 5 कलरची फुलं येतात त्याला. हा खाली कलर केलेत ना. हे बघा हे तो बोलतोय की जास्वंदीला 5 कलरची फुलं येतात. म्हणजे ते स्वतः कलम करतो. खाली कलम केले. त्याने स्वतः केलं हे कलम स्वतः. आता युट्यूबला बघून जास्त काहीतरी झाडांची पिवळा, राणी कलर, गुलाबी, लाल बघा 4-5 प्रकारचे जरी कलम केले स्वतः. युट्यूबला बघून तो काही नाही काय जरा आवड आहे सगळं. कलम करायसाठी रोप तयार केले ते. आता वेगवेगळी फुलांची हे तयार करायचा कलम. ही गुलाब ना. हा गुलाब. ते रोप तयार झालं की याला कलम करायचं. किती दिवसांनी करणार ते? आता जानेवारीमध्ये थंडीमध्ये. थंडीत करायचे. आता हे रोप तयार होणार नंतर मग जानेवारीमध्ये हे करायचं कलम करायचं त्याला. बरेच करतो तिकडे सगळी ती मिरचीची रोपं उगवलेत इकडे ना. अच्छा भरपूर आली भाऊ. हो तर किती आली मिरचीची रोप आहे. हे सगळं तिथे त्याने टाकलेले असेच ते रुजून आले. ती मोठ्या पाण्याचं काय ते कोवाळ्याचा भोपळा असं सफेद भोपळा ना. कोवाळा बोलतात कोवाळा काय कोवाळा त्याची वेल आहे ना भाऊ. तंबाट्याची दाखव. ही सरी तंबाट्याची ते मोठं हे. अच्छा ह्या बारीक पानांसारखी असते ना कात्रेच्या पानांसारखी. अच्छा अच्छा. तिथं कृष्ण कमळ आहे त्या आंब्याचं. कृष्ण कमळ दाखव. आत्ताच लावलाय फुटलाय आता. अच्छा कृष्ण कमळ आहे. मग आम्ही मोठी वेळ झाली नक्की फुलं आल्यावर दाखवू तुम्हाला. लिंबूचं छोटं आहे ना काय. मस्त खूप छान वाटतंय. ही झाडं पण आमच्या भावनच लागली. लॉकडाऊनच्या अगोदर झाडं ती. लाल कलरचं पेरू गुलाबी पेरू ना. आणि डाळिंबाचं झाड. अच्छा हे डाळिंबाचं झाड आहे. फुलं आलीच बघा त्याला आता थोड्या दिवसांनी फळं पण येतील. बारीक बारीक फळं आली भाऊ. हे बघ खालची साईड हे बघा फळं यायला चालू झाली. लाल लाल दिसतंय तुम्हाला. डाळिंबाचं झाड आहे त्याने लावलेलं. हे मोगरा आहे ना. आता एवढाच नाही धरणार ना मोगरा. गेला की मागा नाही का फुलं पाठ आपल्याला. पण मला तर थंडीच असेल ना. आता नाही. आत्ता येऊन गेला. अच्छा ह्याचं सीझन झालं वाटतं तो बोला मेच्या नंतर. तो सीताफळ ही रामफळीला आता फुलं लागले. अच्छा हे रामफळ आहे बोलतो हे ना मोठं झाड. आत्ताशी फुलं येतात म्हणजे सीताफळ पहिली पकडते नंतर रामफळ लागतं ना भाऊ. पेरूला पण फुलं लागली. हे पेरूला पण फुलं आली. तर थंडीत पेरूच आपल्याला भेटतात गावाला मुंबईला पण. हे कुंद्याचं झाड. हे कुंदाचं झाड आहे. त्याला पण ह्याच्यातच येतात ना पावसाचंच येतात ना. थंडीत भरपूर असतं. थंडीत पण असतं म्हणजे 2 वेळा ह्याला सीझन असतं असं मला वाटतं. ते आत्ता एवढं नाही पण थंडीत जास्त येते त्याच्यापेक्षा पूर्ण बघतो. हे झाड तुझं कलमी आहे ना. हे 2 वर्ष. ही वेल कसली. ही भोपळा. लाल भोपळा. लाल भोपळा. हे लाल भोपळ्याचं वेल लावलेलं आहे. आंबा 2 वर्षाचा झाला आता. हा
म्हणजे तो हा पण लॉकडाऊनमधलाच आहे ना लावलेला, पण 2 वर्ष म्हणजे ह्या वर्षी आंबे आलेले गेले, 3-4 आंबे आलेले, पण ते मध्यंतरी वेलवांग्याचं झाड आहे, लास्ट वांग्याचं वेलवांगे. हां, हे मगाशी दाखवलं ना भाऊ आपण वेलवांग, हम्म. ह्याला वेलवांग बोलतो. त्याचं नाव आहे वांग्याचं झाडाचं, हे वेलवांगे. वेलवांग. ही आमची लिंबोणी, लिंबूचं झाड. अरे लिंब नाही आलीच काय? तर आलं खालच्या साईडला त्या साईडला. अच्छा. कोकणीचा पण आवाज काय मस्त येतो, मला ऐकत असाल तुम्ही. छान वाटतं सकाळी सकाळी. इथे आमच्या घराच्या इथेच आहे, एकदम बाजूच्या झाडावरच आहे आपल्या. सकाळी सकाळी आकाश बघा इकडे माझी पुढे दाखव. काय काय लिंबू. पण पोलीस भरतीसाठी मुलं सकाळी सकाळी त्यांचं पण धावणं चालू आहे पोलीस भरतीसाठी. ते पण मेहनत घेतात बिचारे. बघ हा पण टमाटर आहे रे ना, टमाट्याचं झाड आहे ना. हा हे बघ येतील थोड्या दिवसांनी, 1 महिन्यात ना, 15-1 महिन्यात आता फुलं येतात. डाळिंब तर भरपूरच भरलंय रे, खूप येतील डाळिंब. एवढा पण दाखवायचा एवढा टाकला. घेवडा, हे बघा घेवडा. घेवड्याचं मी ऍक्च्युली मी तुम्हाला हे घराच्या जवळचं दाखवतोय ना आपण. मध्ये ते कोथिंबीर टाकली आहे. हा बा, हे तर शेतातलं तर जास्त असतं ना, आपण शेताचं दाखवूच नंतर. आता हे आमच्या घराच्या बाजूलाच टाकलेलं आहे घेवडा. हे आमच्या साताऱ्यातल्या लोकांचं भाव चांगला स्पेशल ना, काळा घेवडा. काळा घेवडा. कारण हे लोक त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. ह्याने हा घेवडा ह्याच साईडला भेटणार तुम्हाला. बघा हा काळा घेवडा आहे ना, साताऱ्याच्या व्यतिरिक्त कुठेच भेटत नाही मला असं वाटतं. आपल्या इथे असं कोकणात साईडला तर नाहीच भेटणार, कुठे नाही भेटणार, पण ह्या साईडला खूप. आणि ह्यांचं खाणंच आहे, हे लोक घेवड्याच्या डाळीशिवाय राहू शकत नाही. खूप फेवरेट त्यांची डाळ आहे या लोकांची, इकडच्यांची खूप आवडते इकडच्या लोकांना ही डाळ. म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलांना पण, दोघांना पण ही डाळ असेल तर भरपूर जेवतात, ते लोकांना आवडते ही डाळ. आणि भाव पाठवतो पण आमच्यासाठी मुंबईला. कोथिंबीर लावली आहे, त्याच्यात कोथिंबीर पण लावली वाटतं. घट्ट. ती बघा बारकी बारकी आली आहे बघा. कोथिंबीर पण टाकली, कोथिंबीरची एकदम छोटी छोटी रोपं आली वाटतं त्याच्यात. येईल ती 8 दिवसात, 4-5 दिवसात थोडीशी वर येते. कुकुड कोंबडा ना हा, भारद्वाज पक्षी आहे ना हा. कवडा, कवडा बोलतात ना. इकडे काय बोलतात कवडा. किती 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 मस्त आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. ऊन भरलंय झाड, कळ्या पण किती आले त्या. दुसरा भार आला आता दुसरा भार. मागे आम्ही त्याला फोटो पाठवायला लावलेले, एकदम भरलेलं होतं. तर एखादा फोटो मी अपलोड आम्ही करू यूट्यूबला केलं त्याच्यावर. बघा किती कळ्या आहेत, पूर्ण भरलेले आहेत. गवती चहा. गवती चहा काढली पाहिजे आता चहासाठी. थोडंसं सकाळी सकाळी गवती चहाची चहा केली ना, मस्त वाटतं एकदम. प्राजक्ताचं झाड. माझं फुलं ना आता येतील रे, कळ्या आल्या कळ्या आल्या. हे बघा प्राजक्ताच्या झाडाला कळ्या आल्या. सकाळी सकाळी बघते की कळा पडतो. फुलं आली ना, वास पण सुंदर येतो. इंटरव्ह्यूलाच येईल फुलंच लागले. इथे सडा पूर्ण पडलेला असतो. शोची झाडं सर्व.